आपण खात असलेल्या टरबुजामध्ये केमिकलचे इंजेक्शन देऊन भेसळ तर केली नाहीये ना, हे कसं ओळखायचं लगेच जाणून घेऊया. आजकाल टरबूजमध्ये गोडी वाढवण्यासाठी किंवा लवकर पिकवण्यासाठी केमिकल्सचा वापर केला जातो. त्यामुळे नैसर्गिक गोड चव मिळत नाही. तुम्ही जेव्हा टरबूज घरी आणता तेव्हा त्याचा एक मोठा तुकडा पाण्यात टाका. जर लगेचच पाण्याचा रंग लालसर झाला तर त्यात रसायन मिसळलेलं आहे असं समजावं. टरबुजाच्या सालीवर फिकट पिवळा डाग असेल तर ते नैसर्गिकरित्या शेतीत जमिनीवर पिकलेलं असतं. याशिवाय टरबुजाचा देठ जर वाळलेला आणि गडद तपकिरी किंवा काळसर रंगाचा असेल तर ते सुद्धा नैसर्गिकरित्या पिकलेलं असतं. पण जर देठ हिरवट आणि ताजा वाटत असेल तर त्यामध्ये भेसळ किंवा लवकर पिकवण्यासाठी रसायनांचा वापर झाला असण्याची शक्यता असते. तसेच टरबूज 2-3 दिवस न कापता स्वयंपाकघरात ठेवा. जर त्यामध्ये केमिकल टोचलेलं असेल तर ते लवकर सडू लागतं, त्यातून पाणी वाहायला लागतं आणि विचित्र वास येतो. टरबुजावर कुठे छिद्र आहेत का, इंजेक्शन टोचल्याच्या खुणा आहेत का, हे बारकाईने पहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टरबूज हे फक्त सीझनमध्येच खा, कारण ऑफ सीझनमध्ये टरबूज जास्त करून रासायनिक प्रक्रियेतून तयार केलेले असतात. अशा भेसळयुक्त टरबुजामुळे फूड पॉयझनिंग, पोटदुखी, मळमळ, उलट्या आणि पातळ संडास यांसारखे त्रास होऊ शकतात.